जे झाले ते नाही बदलू शकत आपण. तिकडे आमच्या घरी सुद्धा सगळ्यांना धक्का बसलाय, पण झालेत आता सगळे शांत. कारण अंजली आता जहागीरदारांची सून झालीये. असं कसं रे तिला बाहेर करून देऊ मी? ती जबाबदारी आहे आता आमची. सई, तुम्ही मोठ्या मनानं तिला स्वीकारलंय ग, पण ही पोरगी अशीच वागणार. तिच्या स्वभावात काही फरक पडणार नाही. असं काही होणार नाहीये. मी आहे ना तिथे. मी असताना तू अजिबात काळजी करू नकोस. आणि अंजली आता लहान जाऊ आहे माझी, त्यामुळे मी तिला तिची मनमानी नाही करू देणार. मी शिस्त लावेन तिला, आणि तिच्यामुळे माझ्या घरातल्यांना त्रास होईल ना, असं काही करू देणार नाहीये मी. रडू नकोस ना मामा, शांत हो. ते बघ, तुला आता ना आरामाची गरज आहे. तू चल आराम कर आधी. उठ चल मामा. अगं बाई ग, डोकं जरा बडबडते. चहा आण टाकाव जरा. तुला नाही. मी काय करतेस तू? काय म्हणालीस का? मी अंजलीला नीट वागायला लावेन, तिला शिस्त लावेन. तू कोण काय तिला शिस्त लावणारी? मामी, आवाज बंद. तुझ्या मामासमोर तोंड चालवलंस, माझ्या समोर चालवायचं नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या लेकीला जराही कष्ट पडता कामा नाही. इथं लाडाकोडात वाढली आहे ती, तिथंही ती लाडातच वाढायला हवी. कळलं? असं काही होणार नाही. लग्न करण्याचा आणि जहागीरदारांची सून होण्याचा निर्णय तिचा होता, त्यामुळे सुनेची कर्तव्य तिला पार पाडावी. आई ग, बघ सई, अंजलीला सांभाळ. मला तर काही सुचेना. वहिनी, आई, बापरे, आई हात भाजले. एक काम करते, पाण्याखाली हात धुवायचं. मी बघितलंस का? अंजलीला मी तिचं कर्तव्य पार पाडायला लावेनच. लाव ना, लाव. तिकडे माझ्या लेकीला तिचं कर्तव्य पार पाडायला लाव. इकडे तुझ्या आईचं जगणं मुश्किल करते की नाही बघ. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी आई माझ्या दयेवर सक्ती आहे. तिकडे माझ्या लेकीला त्रास दिलास ना, इकडे तुझ्या आईचे हाल हाल होतील. बघितला ट्रेलर? पिक्चर अभी बाकी है. माझ्या लेकीच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर आज तुझ्या आईच्या हातावर चहा सांडलाय, उद्या रॉकेल टाकून तिला जाळायला कमी नाही करणार. आली मोठी धमक्या देणारी. सई, सई, आज सकाळी ओमी आणि अंजलीने जो काही आरोप लावला तुमच्यावर. देवांश, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? ऑफकोर्स आहे, पण तेव्हा मी काही बोललो नाही. कारण तेव्हा मी काही बोललो. मला माहितीये, वाद होऊ नयेत म्हणून तुम्ही गप्पा बसला. खरं तर आपल्या घरी जे काही रोज भांडणं होत आहेत ना, अजिबात सहन होत नाहीये मला. कारण ओमीने शेवटी जे करायचं होतं ते करून टाकले ना. मला तर कळतच नाहीये, आपलं घर आता आधीसारखं कधीच नॉर्मल होणार नाही का? होणार ना, पण त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. आणि सगळं काही नीट होण्यासाठी आपल्याला सतत झटत राहावं लागणार आहे. म्हणजे मी आपल्या दोघांच्या वतीने एक निर्णय घेतलाय, आणि त्यासाठी मला तुमची साथ हवी. द्याल ना? नक्की, नक्की देणार. मी बोललोय ना तुम्हाला, आपण एक टीम होत म्हणून. पण तुम्ही आज जो काही डिसिजन घेतलाय त्यात जर तुम्हाला त्रास होणार असेल तर नाही चालणार मला. नाही, असं काही होणार नाहीये. नाही, कारण तुम्हाला सवय आहे स्वतः प्रत्येक गोष्टीत सफर व्हायची. देवांश, खरंच असं काहीच नाही होणार. एक मिनिट थांब.
माझ्यासोबत चला आता. कुठे? सगळं काही सांगते, आईंकडे जाऊयात, मग कळेल तुम्हाला. हं? चला. चला. ए सई देवांश, काय ग सई, काय झालं? ओमी परत काही बोलला? नाही नाही तसं काही नाही. सईंना काहीतरी बोलायचंय तुझ्याशी, खरं तर आपल्याशी. काय ग बाळा? हे काय, तुझे दागिने आहेत ना? हो आई. आमचं लग्न झालं तेव्हा सुनमुख म्हणून तुम्ही मला हे दागिने दिले होते ना. आता ओमीचं लग्न झालंय म्हटल्यावर अंजलीलाही काहीतरी द्यायला हवं ना, म्हणून मी हे दागिने घेऊन आली आहे. नाही सई, हे दागिने मी तुला प्रेमापोटी दिले. यातले दागिने त्या अंजलीला देणं म्हणजे या दागिन्यांचा अपमान आहे. सई सिरियसली, ती अंजली कशी वागते तुमच्या बरोबर आणि तुम्ही हे देवांश, नाही मला माहिती आहे तुम्हाला दोघांनाही माझं म्हणणं नाही पटणार आहे, पण एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या प्लीज. पहिली गोष्ट म्हणजे अंजली आता आपल्या घरची सून झाली आहे, तिला तिचा मान मिळायला हवा ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमी, आपण अंजलीचा स्वीकार नाही केला ना तर ओमीच्या मनातली अडी संपणार नाही कधीच. ओमी आणि आपल्यातला दुरावा ही अंजलीची सगळ्यात मोठी ताकद आहे. हो आई, आपण जर अंजलीशी चांगलं वागलो, तिची हौसमौस केली तर कदाचित ओमीच्या मनातल्या ह्या सगळ्या अडी यांना निघून जातील आणि सगळ्या गोष्टी आधीसारख्या होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंजलीला आपल्यामध्ये भांडणं लावायला काही कारणच मिळणार नाही. पटतंय मला. आय मीन सध्या ओमी खूप अंजलीच्या इन्फ्लुएन्स मध्ये आहे. सो आपण जर अंजलीच्या कलाने घेतलं तर ते जास्त बेटर राहील. करेक्ट आहे. हो, आणि काय सांगता यावं की आपल्या अशा वागण्यामुळे अंजलीमध्ये पण बदल होईल ना. तिच्या मनातला कडवटपणा निघून जाईल आणि ती जर सुधारली तर ओमीचं पण आयुष्य चांगलं होईल ना. खरंच मी नशीबवान म्हणून असा मुलगा आणि सून मला लाभले. नाही तर ह्या परिस्थितीत